आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. ए, लीला काय हे? नाही मान्य आहे मला, कोणीतरी आज खूप खुश आहे, खूप आनंदात आहे, पण तो सगळा आनंद ह्याच्यावर असा. आपण एक काम करूया, आपण डायनिंग टेबलवर जाऊया जोर जोरात, आपल्या चल आपण सोडू. आणि तुम्हाला कसं कळलं मी आज खुश येते? हा मला कसं कळलं, घ्या ऐका. मिसेस लीला जहागीरदार, तुम्ही जरी या 3 सुनांची सासू असलात तरी मी तुमची सासू आहे, विसरलात का? सगळी खबरबात लागते आम्हाला जहागीरदार हाऊस मध्ये काय काय होतं त्याची. ऐकायचंय? हो बाबा ऐकवते. आज मला कळलेलं आहे कोणाला तरी खूप छान छान गुलाबाची फुलं मिळाली आहेत. आजी, कोणतरी खूप आनंदात आहे, काहीतरी घडलंय नक्की. लाजू नको ग. तू खुश आहेस ना बाळा? मग मी पण खुश आहे. असंच तुझं आयुष्य ना वेगवेगळ्या रंगांनी अगदी बहरून निघू दे. या नवीन वर्षात तुझ्या आयुष्यामध्ये अनेक सुखाचे, आनंदाचे, प्रेमाचे रंग येऊ देत आणि तुझं आयुष्य अगदी मस्त सजू दे त्या अनेक रंगांनी. छान वाटलं बाळा. विसरले मी जे सांगायला आले होते. नवीन वर्ष आपल्याकडे वेलकम पार्टी होते, माहितीये का तुला? बरं, आपल्याकडे वेलकम पार्टी असते. 3ही सुना अगदी छान ती मॅनेज करतात, अरेंज करतात, खूप छान छान करतात. काय 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 ते हे ग वेगवेगळे ड्रेस घालतात आणि थीम थीम थीम. हो त्यांची एक अशी स्पेशल थीम असते काय ते. खूप मजा येते, तुलाही खूप मजा येईल. छान तयार हो. आजी काम करते, आत्तापासूनच तयारीला सुरुवात करते. हो, तुझा आनंद बघून मला वाटतच. चला चला मग तयारीला सुरुवात करा, चला. थांब ना जरा. का कशासाठी? अरे असं काय करतोस? हे बघ आम्हाला माहिती तू दिवसभर किती धावपळ करतोस, दमत असशील ना, म्हणून हे बघ खास तुझ्यासाठी सरबत आणलं आम्ही, घे. हे सरबत माझ्यासाठी? हो हो खरंच माझ्यासाठी आहे? हो हे नक्की सरबतच आहे ना? हे कसं आहे, तुम्हा दोघींचा काही भरोसा नाही ना. म्हणजे यात सगळं खरं बोलायला भाग पाडायचं काही औषध तर नाही ना मिसळलेलं? ही असं काही औषध असतं का वहिनी? स्वरूप, हे बघ विश्वरूप, आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून हे सरबत देतो. तुला नसेल प्यायचं तर नको पिऊस. चल चरू. चला चला. बाय द वे, एजेंनी आम्हाला न्यू इयर पार्टीची तयारी करायला सांगितली, सो आम्हाला तुझी मदत लागेल. आपल्याला कधी सांगितलं? अगं स्वरूप सांगितली ना. हा हा हो हो. एजे सरांनी तुम्हाला तयारी करायला सांगितली? हो. काय असं कसं होईल? एजे सरांनी मला न्यू इयर पार्टीची तयारी करायला सांगितली. ओ मग तुला काहीतरी छोटं मोठंच काम सांगितलं असेल, कारण एजेंना माहिती आहे ना तुला मोठी जबाबदारी घेता येणार नाही. एक्सक्यूज मी, एजे सरांचा पीए मी. एजे सरांची सगळी महत्वाची मोठी कामं फक्त मीच करतो. आता हेच बघा, एजे सर लीला वहिनींसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतायत आणि हे फक्त मला माहितीये. काय? एजे लीलाला सरप्राईज देणार? आणि एवढंच नाही, एजे सर लीला वहिनींसाठी काहीतरी स्पेशल करणार आहेत हे फक्त मला माहितीये. तुम्हाला माहिती होतं? नाही. नाही ना, फक्त मला माहितीये. या विश्वरूपला कोण आहे मी? विश्वरूप. द्या ते सरबत द्या. कामं आहेत ना भरपूर? हा मोठी कामं आहेत ना? हा. जा. लक्ष्मी वहिनी. स्वरूप, लीलाई झालं तुमचं? तुम्ही हे असे कपडे घालता? हो हो, म्हणजे काय नेहमीच नाही घालत, जशी थीम असेल तसे कपडे घालतो.
पण वहिनी, यांना थीम पार्टीज माहित तरी असेल का? एक मिनिट हा, माहितीये मला काय असतं ते. मी असे थीम पार्टी असलेले 6 तरी सिनेमे बघितले, फक्त कधी गेले नाहीयेत कच. मग यावेळेला या. आणि तुम्हाला माहिती आहे ना एजे किती परफेक्ट असतात प्रत्येक बाबतीत ते. हा, आणि त्यांची अशी इच्छा आहे की अशा थीम पार्टीज मध्ये प्रत्येकाने कसं परफेक्ट रेडी व्हायला हवं. आणि जे स्वतःच्या कॉस्ट्युम वरती मेहनत करतात एजे त्यांचं खरंच खूप मनापासून कौतुक करतात. हो, आणि हे सगळं मनापासून करायचं असतं. हा, म्हणजे हे असं काहीतरी घालायचं. जाऊ दे सरू, ह्यांना नॉर्मल कपडे घालूनच येऊ दे. हो ना, आपण एवढा इंटरेस्ट घेऊन सांगतोय पण ह्यांना काहीच पडलं नाहीये त्याचं. चला चला, जाऊ दे वहिनी. येतो आम्ही. एजंटनी यांना ना नॉर्मल कपड्यांमध्ये बघू दे. मग एजंटचा मूड ऑफ होईल ना तेव्हा कळेल ह्यांना. जाऊ दे, आपण कशाला बोलायचं. ह्या खरं बोलत असतील का? या असं थीम पार्टी वगैरे खरंच काही असेल का? आता बघा त्याची, माझी थीमच सगळ्यात बेस्ट असेल. तुमची नजर हटणारच नाही माझ्यावर. वहिनी, आपला प्लॅन सुपर हिट आहे. आता मजा येईल.